स्पाइन सर्जरीनंतर आपण किती लवकर रिकवर होऊ शकतो व आपण पूर्ववत आपल्या रुटीनमध्ये कधी येऊ शकतो. आपण जर भविष्यात लवकरच शस्त्रक्रिया करून घेणार असाल किंवा शस्त्रक्रिया झाली असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. तर चला जाणून घेऊया मणक्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्वरित रिकव्हरी होण्यासाठी लागणारे पर्याय व उपाय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी व त्यासाठी लागणारे प्रॉपर रिहॅबिलिटेशन संबंधितले सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला कळतील. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाइन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये घेण्याची काळजी म्हणजे शस्त्रक्रियेच्या दिवसापासून ते आपले टाके ओपन करण्यापर्यंत, जसे की पहिल्या 11 दिवसांमध्ये घेण्याची काळजी. सर्वप्रथम प्रॉपर पोश्चर, बसताना, झोपताना व सर्वात महत्त्वाचे आहे की पलंगावरून खाली उतरताना आपल्याला डॉक्टरांनी जो काही योग्य पोश्चर मार्ग दाखवला असेल त्याच पद्धतीने बसावे, झोपावे व उठावे. याचे एक उदाहरण आम्ही इथे दाखवत आहोत, ज्याच्यामध्ये एका अंगावरती होऊन प्रॉपर आपल्या मणक्यांवरती ताण न पडता साईड अँगलनी जेव्हा आपण उठतो तेव्हा आपल्या मणक्यांवरती कमी प्रेशर पडते. त्यानंतर आहे कमी हालचाल करणे. सुरुवातीचे काही दिवस जेव्हा स्नायूंमध्ये आखडपणा असतो किंवा ऑपरेशन झाल्यानंतर जी सूज असते ती कमी होण्यासाठी प्रॉपर रेस्ट अत्यंत गरजेची आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली 11 दिवस कमी हालचाल करणे व योग्य ते प्रक्रिया फॉलोअपमध्ये राहणे अत्यंत गरजेचे आहे. त्यानंतर आहार, हाय प्रोटीन व अँटीऑक्सिडंट युक्त आहार जर आपण घेतला तर आपली रिकव्हरी फास्ट होते व टाक्यांवरती त्याचा चांगला परिणाम बघायला भेटतो. सर्वात शेवटचे व महत्त्वाचे आहे प्रॉपर औषधांचा उपयोग. डॉक्टरांनी दिलेले अँटीबायोटिक्स, पेन किलर्स व न्यूरोपॅथिक रिलेटेड पेन मॅनेजमेंट असणारे टॅबलेट्स, मल्टीविटॅमिन सप्लिमेंट्स एकही डोस न चुकता जर आपण वेळेवर घेतलात तर आपली रिकव्हरी जलद व प्रॉपर होते. तर 11व्या दिवसानंतर जेव्हा आपले टाके ओपन केले जातात त्यानंतर आपल्या हालचालींमध्ये व आपल्याला पोश्चर मॅनेजमेंटमध्ये आपण वाढ करू शकता. मणक्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर एकाच जागेवर बसून राहायचे का, तर याचे उत्तर आहे नाही. 11व्या दिवसानंतर आपल्याला आपल्या डॉक्टरांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून त्यानंतर फिजिओथेरपिस्ट व रिहॅबिलिटेशनच्या मदतीने प्रॉपर वॉकिंग करणे, पूर्ण स्वतःला एका जागेवर अडकवून न ठेवता योग्य मिनिमम एक्सरसाइजेस ज्या हाताच्या, पायाच्या व कमरेच्या काही दिल्या जातात त्या फॉलोअपमध्ये ठेवणे आणि संतुलित आहार मेंटेन ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे आहे जेव्हा लेटेस्ट पद्धतीने जसे की दुर्मिळीद्वारे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी होते, जिथे पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर मणक्यामध्ये त्रास होत नाही व अत्यल्प कमी प्रमाणात टिश्यू डॅमेज होते, असे पेशंटनी एक महत्त्वाचं प्रिकॉशन घ्यायला हवं, ते आहे वजन न उचलणे. काय होतं, आपण कळत नकळत थोडंसं पुढे वागतो किंवा वजन उचलतो व जे प्रॉपर रिहॅबिलिटेशन त्या डिस्कचं व्हायला पाहिजे, ज्याच्यातून ती डिस्क प्रोलॅप्स झाली किंवा जे काही कारणासाठी आपला शस्त्रक्रिया झाली आहे ती मधली जखम जोपर्यंत तंतोतंत भरून येत नाही त्यासाठी कमीत कमी 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी असतो. तोपर्यंत आपण आपल्या स्वतःला फॉरवर्ड बेंडिंग, फ्लेक्शन, वजन उचलणे याच्यापासून बचाव केला पाहिजे. झोपताना व बसताना पोश्चर मेंटेन करणे, प्रॉपर 7 to 8 आवर्स ऑफ पीसफुल रेस्ट, जसे झोप म्हणतो, ते अत्यंत गरजेचे आहे. हलक्या स्वरूपात स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस देखील खूप गरजेचे आहेत. आपल्याला स्ट्रेचिंग झाल्यानंतर होणारा ताणतणावपणा स्वतः जाणवायला भेटेल की तो कसा कमी प्रमाणात पेशंटच्या आपल्या मणक्यांवरती झीज किंवा मणक्यांची जी आकडपणा आहे ती कमी जाणवायला लागेल. नॉर्मल पाठीवर किंवा एका साईडवर कुशीवर झोपू शकतात. पोटावर झोपणे शक्यतो टाळावे, ते केल्याने आपल्या पाठीवरती ताणतणाव निर्माण होऊ शकतो. सर्वात शेवटचे व सर्वात महत्त्वाचे आहे की आपण आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. कुठलाही डाऊट असेल तर त्यांच्या टीमशी व डॉक्टरांशी कनेक्ट व्हा आणि स्वतःला पुढील होणाऱ्या त्रासांपासून मुक्त करून घ्या. मणक्यांची शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला पूर्ववत येण्यासाठी काही कालावधी लागतो व तो कालावधी सर्वांनाच असतो, तुम्हा एकट्यांनाच आहे असं नाही. तर प्रॉपर फिजिओथेरपिस्ट गायडन्स, डॉक्टरांचा सल्ला, योग्य आहार, योग्य झोप या सर्व गोष्टींची सांगड घालून आपण मणक्याच्या शस्त्रक्रियेतून प्रॉपरपणे बाहेर येऊ शकता
व आज असे कितीतरी आमचे पेशंट आहेत की जे शस्त्रक्रिया करून सुखाने आपले कामे करत आहेत. घाबरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांपर्यंत ज्यांची शस्त्रक्रिया झाली आहे किंवा करायची आहे त्यांना हा खूप उपयोगी ठरेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.